काल रात्री आम्ही छावा चित्रपट बघितला. त्या चित्रपटाचा इतका प्रभाव होता की मी अजून त्यातून बाहेर नाही येऊ शकले. रात्री घरी आल्यानंतर अन्नाचा एक कण सुद्धा घशाखाली उतरलं नाही की रात्रभर झोप लागली नाही. दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी खूप जीव ओतून हा सिनेमा बनवला आहे. विकी कौशल जसा बोलला होता की संभाजी महाराज चले तो शेर, दहाडे तो शेर, देखे तो शेर और लढे तो शेर, तसा सिंहासारखा तो संपूर्ण स्क्रीनवर तांडव करत होता. खूप इमानदारीने आणि आत्मीयतेने त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. खूप जणांना फर्स्ट हाफ बोरिंग आणि मूव्ही खूप लेंथी वाटत होती. पण ज्या राजांमुळे आज देवळात देव शिल्लक आहेत आणि आया-बहिणी सुरक्षित आहेत, अशा राजाचा सिनेमा 24 तास जरी असता तरी तो मला कमीच वाटला असता. बाकी कलाकारांनी खूप छान भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदाना हिने महाराणी साहेबांची भूमिका साकारली आहे. आपला नवरा शत्रूच्या कैदेत 40 दिवस असताना ते दिवस-रात्र महाराणी कशा जगल्या असतील आणि शेवटी महाराजांची बातमी ज्यावेळेस त्यांना कळली, त्यानंतर खचून न जाता त्यांनी रामराज्याचा अभिषेक करून त्यांना जिंजीला पाठवून स्वतः 10 महिने रायगड लढवला. विचार करा किती धाडसी स्त्री असेल ती. हंबीरराव मामा आणि अंताजी असे अनेक मावळे ज्यावेळी त्यांना वीरगती प्राप्त झाली, त्यावेळी त्यांचे शेवटचे शब्द होते. मृत्यू समोर दिसत असताना देखील त्यांचे शेवटचे शब्द होते, अखेरचा मुजरा स्वीकारा महाराज. विचार करा किती इमानदारी असेल त्यांच्या रक्तामध्ये. जेव्हा कवी कलश आणि संभाजी महाराज यांना एकमेकांपासून दूर नेलं जातं, तेव्हा त्यांच्या काव्यामध्ये फक्त धर्मसंरक्षण आणि स्वराज्य याचीच रचना होती. विचार करा किती समर्पण आणि त्यागाची भावना असेल धर्माविषयी त्यांच्या मनात. त्या सीनमध्ये जेव्हा कवी कलश यांना संभाजी महाराजांपासून लांब नेलं जात होतं, त्यावेळेला असं वाटत होतं की असं देहातून कुणीतरी प्राण खेचून काढतंय की काय, असं वाटत होतं. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यावेळेला त्रास होत होता, त्यावेळेला माझा लहान 5 वर्षाचा मुलगा, त्याला इतकं माहित होतं, त्याला काही कळो न कळो, पण इतकं माहित होतं की समोर जो स्क्रीनवर दिसतोय तो आपला राजा आहे आणि त्याला त्रास होते म्हणून आपली आई रडते. तर तो माझे डोळे पुसत होता आणि त्यांनी मला एकच वाक्य बोलले की "मम्मा तू रडू नको, त्यांना काही नाही होणार." पण मला हे कळत नव्हतं की त्याला कसं सांगावं की "बाळा हे सगळं होऊन गेले." हा सगळा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे शब्द होते की "ज्यावेळेस मी मरेन, त्यावेळेला प्रत्येक हिंदू स्त्री तिच्या घरात एक नवीन संभाजी जन्माला घालेल." त्याप्रमाणे प्रत्येक हिंदू स्त्रीने, सगळ्या स्त्रियांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांची शिकवण दिलीच पाहिजे. स्वराज्याचा वारसा पुढे चालवलाच पाहिजे. ज्या गडकिल्ल्यांसाठी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडलं, त्या गडकिल्ल्यांना आपल्या मुलांना भेट देऊन तिथला इतिहास त्यांना सांगितला पाहिजे असता. आपला धर्म, स्वराज्य, शिवरायांची शिकवणूक कसे पुढे जाईल याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. संभाजी महाराजांवर अत्याचार होत असताना त्यांच्या तोंडून एकच शब्द येत होता, तो म्हणजे जगदंब जगदंब. अक्षरशः औरंग्याने त्यांची जीभ काढली तरी त्यांच्या घशातून आवाज आला जगदंबा. विचार करा या एका शब्दामध्ये किती ताकद असेल. हा चित्रपट बघून मला एक गोष्ट नक्की कळली, जर आपल्याच लोकांनी घात नसता केला तर त्या औरंग्याचा अंत माझ्या राजाच्या हातून निश्चित लिहिलेला होता. शेवटी एकच म्हणेल, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज.